हाय, हॅलो, नमस्कार. मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज पुन्हा आम्ही कुठेतरी जायला निघालो आणि कुठं जायला निघालो हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत तर प्लीज सबस्क्राईब पण करत जावा. मिनी ब्लॉग खूप सारे लोक बघतात पण लॉंग व्हिडिओ पण बघत जावा, त्याच्यामध्ये पण मी खूप काही शेअर करते. आणि आज मी, फौजी आणि भाऊ असं 4च जण निघालो. बाबू एक, आई किंवा पप्पा आले नाही, घरीच होते. त्याच्यानंतर इथं पोचलो आम्ही लोणारमध्ये. आणि जगप्रसिद्ध लोणार सरोवर सर्वांना माहीतच आहे. ती छोटीशी क्लिप घेतली होती मी सरोवराची, पण ती माझ्याकडून डिलीट झाली. माहीत नाही कसं काय झाली, पण व्हिडिओ एडिट करता करता ती डिलीट होऊन गेली. खूप छान असा व्ह्यू घेतला होता मी, पण चुकून माझ्याच्याने परत डिलीट झाली तर परत ती रिप्लेस झाली नाही, त्याच्यामुळे काही मी टाकली नाही. पण असो, इथं आलो त्याच्यानंतर थोडंफार खाल्लं मी. ॲपल वगैरे खाल्लं, तर एक ड्रायफ्रूट लाडू खाल्ला, कारण की भूक लागून गेली होती मला. घरून काही मी नाश्ता करून आले नव्हते. फौजी आणि भाऊ त्यांनी तरी थोडं थोडं खाल्लं होतं, मी काही खाल्लं नव्हतं. त्याच्यामुळेच इथं थोडं थांबवलं, म्हटलं मला काहीतरी खायला घेऊ द्या, भूक लागून जातं. रात्री पण खूप लवकर जेवण केलेलं असतं मी, 7पर्यंत मी जेवण करून घेते सहसा. त्याच्यानंतर परत निघालो. आणि हा लोणारच्या बाहेरचा व्ह्यू आहे. सरोवराची क्लिप तर माझ्याकडून डिलीट झाली, पण जे लोणारचे असतील ना त्यांना माहीतच असेल की हे नक्की कुठलं आहे म्हणून. जे जे नवीन असतील त्यांना नसेल माहीत, पण असं झाली डिलीट माझ्याकडून. पण थोडाफार तर जंगलाचा म्हणजे एरिया आहे ना तो सरोवराचा, ते मी घेतलं आहे. पण सरोवर दिसत नाही हे बघा, कारण की ती क्लिपच मी जवळ जवळ म्हणजे दुरूनच घेतली, वरतून पण ती माझ्याकडून डिलीट झाली. हे बघा, याच्या पाठीमागं सरोवर आहे. पण असं जेवढं आलं तेवढं आलं माझ्या कॅमेऱ्यामध्ये. इथून आता ही जी क्लिप जोडली मी, ती जी क्लिप होती ती अटॅच करायला गेली होती पण डिलीटच झाली, परत ती रिप्लेस झाली नाही. जाऊ द्या, नेक्स्ट टाईम जाईल ना मी तर पूर्ण व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करेलच. पण याच्या पाठीमागे सरोवर आहे. जे लोणारचे आहेत ना त्यांना, किंवा जे इथं गेलेले आहेत त्यांना माहीतच असेल की इथूनच कमळजाई देवीचा हे जे आहे ना, इथून कमळजाईचा रस्ता आहे. असो, आता जे माझ्याकडून डिलीट झालं त्याच्यामुळे तुम्हाला काही हे बघता आलं नाही, पण नेक्स्ट टाईम नक्कीच म्हणजे मी प्रयत्न करेल याच्यापेक्षा चांगलं अजून घेण्याचा. त्यानंतर इकडं जंगलाचा भाग भरपूरच आहे आणि गर्दी तर असतेच इथं. जेव्हा श्रावणमध्ये किंवा नवरात्रामध्ये गर्दी असते, भरपूर लोक सरोवर बघण्यासाठी असतात. कारण की जगप्रसिद्ध हे आपलं एक ठेवा म्हटलं तरी चालतं ते आहे. इथून पण हे बघा, हे पोलीस चौकी आहे, इथून पण जाता येते कमळजाई माता मंदिराला. त्याच्यानंतर बाबू पण उठला आणि त्याचं चाललं, त्याला भूक लागली होती. म्हटलं काय देऊ, चिप्स वगैरे तर नेहमीच खातो, म्हटलं ड्रायफ्रूट लाडू देऊया, खातो की नाही. पण खाला त्याने, त्याला पण आवडला. आणि मामा असल्यावर आम्हाला काही टेन्शन नसते, आमच्यासोबत मामा लागतो फक्त. मामा असल्यावर आम्हाला कुठल्याच गोष्टीची गरज नसते. त्यानंतर त्याने पण लाडू एन्जॉय केला. आणि आता थोड्याच वेळात आपण पोहोचेल. आणि फौजी आता समोर बसले, कारण की त्यांना मागच्या साईडला बसून बसून कंटाळा आला होता, पाय दुखत होते म्हणले. समोर बसले. आणि ही बघा, ही पूर्णा नदी हे एवढी भरलेली आहे ना, तरी पण व्यवस्थित काही मी शूट घेतलं नाही. बघा या साईड पूल सोडून पण या साईडला किती सारं पाणी आहे. यावर्षी पावसाळा भरपूर झाला त्याच्यामुळे नद्या अशा तुडुंब भरल्या. हे जनार्दन महाराजाचा हा मठ आहे इथं, तसं संभाजीनगरला पण आहे. इथं भरपूर लोक येतात. हे नरडो आहे जालना जिल्ह्यातलं, इथं पण भरपूर मोठे मोठे कार्यक्रम असतात. त्याच्यानंतर फायनली मावशीच्या गावाला पोहोचलो. आणि इथं एवढे जुने वाडे आहेत ना, दगडाचे बांधलेले. हे बघा, तुम्हाला तरी 1-2च दिसतील पण भरपूर आहेत. जुनं गाव आहे, खूप जुने वाडे आहेत. आणि रस्ता पण खूप छोटा आहे जायला. हे बघा, हा पण एक जुना वाडा आहे. 5-6 वाडे बघितले आम्ही रस्त्यानेच जाताना, काही काही फोनमध्ये हे नाही केले. त्यानंतर इथं बजरंगबलीचं मंदिर लागलं आणि त्यांच्या गावचं मंदिर पण चांगलं आहे. तिथंच विहीर पण आहे. आणि तिथून समोर मग झोपडपट्टीचा एरिया लागतो, तिथून थोडंसं दूर जावं लागते. तिथं आहे झोपडपट्टीचा एरिया आणि तिथंच राहते मावशी. मस्त मोकळं मोकळं ढाकळं घर आहे, जागा आहे निवांत.
आजकाल फक्त हे खेड्यामध्ये बघायला भेटते, सिटीमध्ये तर असं काही बघायला भेटत नाही. फायनली पोहोचलो आम्ही आणि आम्हाला 2 म्हणता म्हणता 2.5 तास लागले पोहोचायला. कारण की 1-2 ठिकाणी आम्ही थांबलो पण. त्याच्यानंतर आलो आणि इथं गाडी पार्क केली मग साईडला सावलीमध्ये. आणि फौजीचं चालू होतं सामान कुठे आहे, काय आहे, काढायची तयारी. आणि इथं बाबूचं त्याला आणि बाबूची आजी तर नातवाला पण एवढी खुश झाली, ती सर्व कामं सोडून बस नातू बस, दुसरं काही नाही. आम्ही नाही आता हो, आता तर नातवाचे लाड. आणि आजोबा पण साईडलाच होते. बाबा नुसतं आता नातू पाहिजे, आमचं काही राहिलं नाही आता. त्याच्यानंतर मग उतरलो वगैरे सर्वजण. मग हातपाय वगैरे धुतले सर्वांनी. आणि बघा आज ना त्याचं बघा कोणाची गरज नाही, नातू भेटला बस. त्यानंतर बघा इतकं मोकळं आहे. आणि हे मराठवाड्यामध्ये येते, इकडं जास्त पाण्याचा एरिया नाही आहे. बघा ही दगडाची जी पोळ आहे, म्हणजे आमच्याकडे भिंत म्हणतात, इकडे पोळ म्हणतात. ही काकांनी स्वतः रचून ठेवलेली आहे. आणि बघा आहे छोटंसं घर पण स्वच्छ एवढं करून ठेवलं ना तिने. खूप स्वच्छ काम आहे तिचं. हे बघा इथं तुळशीचं हे आहे, स्वतः बनवलेलं आहे तिनं हातानं. इथं बाथरूम बांधण्यासाठी ते खड्डा खोदून ठेवला. आणि घर छोटंच आहे पण खूप स्वच्छ आहे. हे बघा इकडच्या घरामध्ये रेती विटा वगैरे ठेवलेल्या आहेत बांधकामासाठी. आणि इकडं पहा, इकडं पण दाखवते तुम्हाला. छोटंसं आता घर म्हणजे तिच्या घरातलं हे देते टूर. देवघर, इकडं मशीन, हे बघा इकडं आपलं हे स्वयंपाकाचं इथं. आणि आज आहे मटणाचा बेत. हां जावई आला म्हटल्यावर मटणाचा बेत आणि जावई तर फौजी. त्याच्यानंतर मग थोडाफार स्वयंपाक बनवून सीताफळ तोडण्यासाठी गेले दोघं आज ना ते. आणि बघा त्याला आईच्या खांद्यावर बसून सीताफळ तोडायचं होतं पण ते काही तोडताच येत नव्हतं. दोघं थकून थकून आले मग बाबाकडं. मग बाबाला सांगणं चालू होतं की बाबा सीताफळ तोडायचं आहे, तुम्ही चला. बाबाचं पहिले थांब बाबा मला तंबाखू खाऊ दे, शेवटी तलब आहे हो. आणि तलब तर आजकालच्या काळात सर्वांनाच आहे. जवळपास 90% लोक तंबाखू पुडीचं सेवन करतात. हानिकारक असते पण काय करावं, त्यांना तलब लागलेली असते. आणि आता इथं बाबाला चालू आहे लाडीगुडी लावणं की बाबा तुम्ही चाला, माझा हात जात नाही एवढ्यावरती. मग काय बाबाला तर नातू सोबतच लागतो बाबा, बाबाला काही करमत नाही नातूशिवाय. मग शेवटी नेलंच बाबांनी सीताफळ तोडायला. कसं असतं ना, जसं जसं वय होतं आपलं जे आनंद असते, सुख असते, ते आपल्या नातवात, आपल्या मुलात असते. आणि लोक काय कसे दिवस जगतात, त्यांना आनंद घेता आला पाहिजे प्रत्येकाच्या. त्याचंच एक उदाहरण आहे की बघा छोट्या गोष्टीत आनंद असते. त्यानंतर सीताफळ तोडलं आणि चालायची स्टाईल बघा. स्टाईल तर बघा चालायची. माझं पिल्लू खूप गोड आहे बाबा. आला माझ्याकडे आला आणि बोलतो आई सीताफळ तोडलं. मला सांगते एकच गोष्ट 4 वेळा सांगल्याशिवाय आम्हाला सुकून भेटत नाही बरं का. आता बघा कसं चांगलं चालू आहे. तोंड बघा 4 वेळा सांगितलं आई मी सीताफळ तोडलं, आई बाबाने सीताफळ तोडलं, आई मी सीताफळ तोडलं, आईनं सीताफळ तोडलं. म्हणजे हे जे लहानपण असते ना खूपच गोड असतं बाबा. हे आठवणी परत परत नसतं. त्याच्यानंतर मग सर्वांचे जेवणं झाले. मी काय नॉनव्हेज खात नाही, म्हणजे नॉनव्हेजमध्ये मी फक्त मटण खात नाही. आणि असं जेवण करून संपवला आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.